हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र. वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्ट्रॉंग वुमन सोनार याच्या श्री स्वामी समर्थ. मी सकाळी सकाळी लवकर उठले होते आणि सगळी घरं स्वच्छ साफ पुसून घेतले, वट्टा पुसून घेतला, कुकर लावलं पुरणाचं मस्तपैकी. आणि हे आहेत पीचेस, गोड गोड पीचेस मी आणले होते समोर ठेवायला, देवघरासमोर डेकोरेट करण्यासाठी. आणि हे मी रांगोळ काढत आहे. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे रांगोळ गुरुपौर्णिमानिमित्त मी काढलेली आहे. बघा तुम्हाला कशी काय वाटली काय नाही कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुमचं कळवत जा मला मत काय नाही ते. हे मी माझं पूर्ण असं माझं घरचं टेम्पल सजवलेलं होतं. असं मी माझं घरचं टेम्पल सजवलं होतं. माझं देवघर, माझ्या घरामध्ये सगळ्यात माझं देवघर माझं खूप म्हणजे खूप जवळ आहे आणि माझं देवघर मला खूप खूप आवडतं. बघा किती छान मस्त. मी पटपट सगळं डेकोरेशन केलं आणि मला जायचं होतं शीतला देवीला पोचमायला निवद घेऊन पूर्णाचा. पटपट धावपळ झाली होती खूप, त्याच्यामध्ये निघाले पटकन तर घरी विसरलं पाण्याची बाटली. निवद दाखवल्यावर फिरवायला पाण्याची बाटली विसरली. मग परीला म्हणलं, परी गेली पटकन आणली. मग आम्ही इथं निवद ठेवले. पाणी, पाऊस, वाऱ्यानं दिवे पण राहत नव्हते काय नाही. तिथलचे माणसं असे दिवे लावले, बाया लगेच उठल्या की लगेच टाकू देऊ लागले टोपल्यामध्ये. एका लाव पण देणं गेले ते पटपट लावले तसेच कसे बसे. वारं पण सुटलं होतं. मस्तपैकी सगळं झालं सुरळीत, छानपैकी पार पडला देव कालचा गुरुपौर्णिमेचा. मस्त 2 दिवे राहिले तरी बी तेवढ्या वाऱ्यामध्ये तसंच बसावं लागलं त्या पाण्यामध्ये. नंतर आम्ही तिथून गेलो केंद्रात दाखवला, पुन्हा हनुमानला जय श्रीरामला दाखवला, निवद आणि गणपतीला दाखवला. हे आहे आमच्या इकडचं केंद्र. तुनेमध्ये जाय मधून असं कर जा, तिथं उभा टाकून असा चालू आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे सजवलेलं केंद्र मस्त छान डेकोरेशन केलं होतं. श्री स्वामी समर्थाच्या पूर्ण असं तिथं फुलं लावले होते. मस्त छान डेकोरेशन केलं होतं सेवेकरांनी, खूप छान मस्त. 5 वाजलेले होते. ते गुरु भिक्षा घेणं चालू होतं, म्हणजे ते गुरु करणं चालू होतं मध्ये. त्याच वेळी मी गेलते निवद दाखवण्यासाठी. चला कसा वाटला कसा नाही ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब इथंच थांबवते. आम्ही निघालो होतो सगळे निवद दाखवून घरी. परी आणि मी गेलतो दोघीजणी. बाय.